ताई तुमचं आणखी एक आम्ही ऐकलंय, की कोरोना काळामध्ये तुम्ही खूप काम केलेलं आहात. मनसेच्या वतीने किंवा नागेदादांच्या वतीने कोरोना सेंटर चालू केलेलं आणि तुम्ही स्वतः त्या कोरोना रुग्णांची सेवा करायचा असं आम्ही ऐकलंय. कसं वाटायचं त्यावेळी नेमकं? खरं तर तो काळ म्हणजे कोरोनाचा हा आता जरी आठवला तरी अंगावर शहार येतो. की कसं की सुरुवातीला म्हणजे माझे मिस्टर कोरोना हा सुरुवात झाली. त्यावेळेलाच अनेक पेशंट आपल्या गडिंग्लज मधले ते त्यांनी स्वतः गाडीवरनं घेऊन दवाखान्याला ते कोण लोक जवळच जात नव्हती त्यावेळेला. पण त्यावेळेला मिस्टरांनी गाडीवरनं त्या लोकांना एक-एक पेशंट घेऊन गेलेले आहेत. आणि त्यावेळेला त्यांनी काळजी हां, मी सॅनिटायझर लावतो, अशी काळजी घेतो. मी जरी विचारलं तरी. असं सांगायचे, की "हां, मी काळजी घेतो." मला पण भीती वाटायची, की ते असं करायला लागलेत, काय होईल? मग त्यावेळेला ते नाही, मी माझी सुरक्षा काळजी घेऊन मी हे करतो. पण त्यातूनच त्यांना सुद्धा कोरोना झाला. हां, कोरोना झालेला? त्यांना सुद्धा कोरोना झाला. मग त्यांना कोरोना जेव्हा झाला, बरं. त्यावेळेला त्यांना म्हणजे समजलं, की हां, त्यांनी जेव्हा ॲडमिट होते, त्यावेळेला त्यांनी काय केले, की तिथले सगळे पेशंट घाबरलेलेच होते. त्यांनी सुद्धा कोरोना सेंटर चालू करायचे ते कोरोना हां, कोरोना सेंटर चालू करायच्या आधी आधीच झालेला. झाला. मग त्यांना कुठे ऍडमिट केलेला? मग त्यांना आम्ही अपेक्समध्ये ॲडमिट केलेलं. बरं. मग त्यावेळेला तिथं त्यांना सुद्धा भीती वाटत होती, की म्हणजे असं झालंय म्हटल्यावर आपल्याला आणि त्याच वेळेला, की तिथं एक पेशंट आलेलं, की लेडीज होती आणि ती लेडीज एकदमच तिला म्हणजे श्वसनाचा त्रास होत होता आणि ती त्यांच्यासमोरच तेच झालं. डेथ झाली तिचं. मग त्यावेळेला त्यांनी सुद्धा घाबरले आणि तिथल्या लोकांना त्यांनी म्हणजे की नाही नंतर मग तिथं सगळीच घाबरलेलं वातावरण होतं. पण ह्यांनी योगा वगैरे करत होते. मग तिथं पण त्यांनी प्राणायाम केलं चालू केलं त्या हॉस्पिटलमध्येच. प्राणायाम चालू केलं. परत मठाचे श्लोक असं लावून तिथल्या सुद्धा लोकांना त्यांनी व्यवस्थित धीर दिला. आपण सुद्धा घाबरलेलेच होते, पण तिथं सुद्धा त्यांनी धीर दिला. आणि त्यांनी जेव्हा घरी आले, त्यावेळेला त्यांना असं लक्षात आलं, की कोरोना हा म्हणजे आपण त्यातून गेलोय, बरं झालोय. आणि म्हणजे मनातलं असं म्हणजे लोकांच्या मनातला आणि डोक्यातला कोरोना बाहेर काढायला पाहिजे. त्यावेळेला त्यांनी कोरोना सेंटर म्हणजे त्यांच्या डोक्यात आलं, की कोरोना सेंटर आपण चालू करूया. आपण म्हणजे कशा माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचायचं, की लोकांची सेवा करायची. आणि त्यांच्या मनातली जेव्हा भीती कमी झाली, त्यावेळेला त्यांनी म्हणायला लागले, की आपण पण लोकांना म्हणजे हे धीर द्यायला पाहिजे, की लोकांच्या मनातून आणि डोक्यातून कोरोना बाजूला काढायला पाहिजे. त्यावेळेला त्यांनी माझ्याशीच पहिल्यांदा बोलले ते. मग मी पण म्हटलं, की "हां, आपण चालू करूया. काय असेल ते करूया आपण." मग आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही कोरोना सेंटर चालू केलं. मग त्यात सगळ्या पक्षातल्या मेंबरची आपल्याला साथ होती. प्रभात असुले सगळ्या गडिंग्लज शहरात. गडिंग्लज शहराची पूर्ण आम्हाला साथ होती. मग नंतर डॉक्टरांचा प्रश्न आला, सगळं आलं. मग त्याने डॉक्टरांना सुद्धा फोन केल्यावर थोड्यांनी हां म्हटले. पण डॉक्टर काही 24 तास नव्हते. पण ह्यांनी मिस्टर माझे तिथे 24 तास थांबत होते. आणि मग प्रत्येक पेशंट येताना सुद्धा घाबरतच येत होता तिथं. मग लोकांची मेन मनातली भीती कमी करायची होती त्यांना. मग त्यांनी आपल्याला होऊन गेल्यावर त्यांना ते थोडीशी जाण होती त्या ह्याची, की आजाराची बाबा असं-तसं. मग त्यांनी ते कोरोना सेंटर आम्ही दोघांनी मिळून चालू केलं. मग कोरोना सेंटर म्हणजे की नुसता औषध गोळ्यावर न बरं करता म्हणजे हे आपलं योगा असू दे, प्राणायाम तेव्हा श्वसनाचाच तो प्रॉब्लेम होता. मग ते प्राणायाम तिथं चालू केलं. की आणि एंटरटेनमेंटसाठी झुंबा, डान्स असं लोकांच्या मनातून तो निघायला पाहिजे. डान्स करायचे का ते? भरपूर एक आजी-आजोबा तरी होते. मी जसं दाखवल मला पण डान्सची आवड आहे. परत झुंबा मी सुद्धा म्हणजे आता पण मी सुद्धा फिटनेस म्हणून झुंबा करतेच. मग ते झुंबा आणि डान्स आम्ही तिथं घेत होतो. त्यामुळं व्यवस्थित आम्ही म्हणजे दोघांनी ते व्यवस्थित चालू केलेलं. मग तुम्ही किती वेळ असायचा कोरोना सेंटरमध्ये? तुमचे पती असायचे 24 तास. 24 तुम्ही तास. किती वेळ असायचा? मी पण घरातली कामं आवरली, की मी पण तिथं जायची. काय दिवसभर त्यांच्याशी बोलणं हे हां. आणि मिस्टर तरी त्यांना येताना सगळी रडत यायची. हां. आणि हे मिस्टर तरी त्यांना म्हणजे असं कधीच त्यांनी हे केलं नाही, की बाबा ह्यांना झालाय. आपलं मास्क वगैरे लावून आणि त्यांना मिठी मारायचे. हां. मिठी मारून पहिला त्यांच्या मनातली ती भीती कमी करायची. हां. काय वाटायचं त्यावेळी? ते बरे होऊन जाताना काय वाटायचं? एक वेगळी नाही, भावना. खूप ते म्हणजे येताना रडून जात होते, पण जाताना सुद्धा ती लोकं रडत होती. हां. की आम्हाला म्हणजे आनंदाश्रू असेल. हां, आनंदाश्रू असायचे, की आम्ही म्हणजे आम्हाला ट्रिपला आल्यासारखं वाटतंय. हां. इथं आम्हाला कोरोना सेंटर म्हणून कधीच वाटलं नाही. हां, हां. ट्रिपलाच आल्यासारखं असं वाटतंय, असा अनुभव तिथं असायचा. तुम्हाला कोरोना झाला का मग? मला नाही झाला. आम्हाला नाही झाला. आमचा रिपोर्ट निगेटिव्ह आला दोघांचा. पण कोरोना कोरोना रुग्णांच्या सानिध्यात असायचं ना? नाही, नाही. नाही झालं. झाला नाही. नाही झालं. हां.
मग ती एक सेवा केली का नाही तुम्ही, त्या सेवेच्या माध्यमातून एक वेगळ्या फिलिंग असतात तुमच्या, किंवा लोक काय करतात की दुवासाठी काम करतात, आशीर्वादासाठी. काय वाटते ते आशीर्वाद आता या निवडणुकीत? नक्कीच लोकांचा आशीर्वाद आहे, साथ आहे, पाठिंबा आहे. ते खूप मोठी गोष्ट होती कोरोनामध्ये हो ना. काम करायचं. जरी नागीर चौगुलीने चालू केले असले तरी तुम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून केलाय. ती जी सेवा आहे, तो जो आशीर्वाद आहे, तो आताच्या निवडणुकीत कामाला येईल तुमच्या, नाही का वाटत? नक्कीच येईल. त्या लोकांना माहिती आहे का तुम्ही निवडणुकीला कोण, म्हणजे ते रुग्ण उभारले ते? म्हणजे ते कोरोना सेंटर मध्ये सुद्धा आलेले, ते तिथं बरेचसेच ते आमचे आता मतदार आहेत तिथं. त्यामुळे ते तरी आधी गेलं की म्हणजे रडायलाच लागलेत. त्यांना ती सुद्धा आठवण अजून जाणीव व्हायला लागली की कोरोना मारडातले सुद्धा तिथे भागातले सुद्धा आहेत तिथं पेशंट. म्हणजे ऑलरेडी तुमचं काम हे 9-10 वर्षापासून चालू आहे. चालू आहे. हा, खेडेगावातले सुद्धा पेशंट होते, बरोबर? असं काही लोकांना माहिती आहे ना का तुम्ही निवडणुकीला उभारलाय असं? आहेत की ते पण सांगतात की दादा प्रचारासाठी एकदा मला कॉल सांग, कधी यायचं सांगा, आम्ही हा. नक्कीच येऊ. आणि त्याच वेळेला त्यांनी आम्हाला म्हणजे आश्वासन दिलेलं की दादा तुम्हाला म्हणजे आमची मदत तुम्हाला कधी लागेल तेव्हा सांगा. बरं. आणि आता हे इलेक्शनला उभारल्यापासून सुद्धा त्यांचे फोन यायला लागलेत की दादा आम्ही प्रचाराला येऊ का, काय मदत लागते का हा, वगैरे? मदत लागते का, असं सगळं खूप मनाला बरं वाटत असेल ना? खूप खूप चांगलं वाटतं. लोक म्हणजे मिस्टरांनी जे आतापर्यंतची कामं केली हा. त्याची पुण्याईच म्हणायची की ही आता लोक साथ देतात. जेव्हा मी लग्न होऊन आलो म्हणजे त्यावेळेला हे ह्यांच्याशी संपर्क पडल्यावरच मला ह्यात हे पहिला मी पण त्यांना म्हणजे असं मला पण वाटायचं की बाबा मला वेळ देत नाहीत, काय करत नाहीत. पण ज्या वेळेला मी त्यांच्याबरोबर बाहेर फिरायला लागलो, लोकांच्या अनेक समस्या म्हणजे जाणून घ्यायला लागलो आणि त्याच्यावर तोडगा काढलेल्या म्हणजे लोक सांगायला लागले की बाबा तुमच्या आशीर्वादाने हे झालं, तर आता तुम्ही इथं काम केलं म्हणून झालं. ते म्हणजे त्यात ते पोलीस स्टेशनचं पण असू दे काम, किंवा कुणाला एखादा सल्ला म्हणून ते वकील सुद्धा होतात आणि कुणाला एक म्हणजे ते कोरोना काळात डॉक्टर सुद्धा झालेत असं डॉक्टर, वकील सगळ्या भूमिका. सगळ्या भूमिका त्यांनी एकत्र पार पाडलेल्या आहेत. हा. तुमचं शिक्षण नाही झाले हो? माझं शिक्षण पण BA पॉलिटिक्स मधूनच झालंय. होय काय? मग पॉलिटिक्सचा उपयोग समाजकारणासाठी होऊ शकतो? नक्कीच नक्कीच. कसं आता म्हणजे आपल्या जनतेनं दिलेला जो लोकप्रतिनिधी असतोय, म्हणजे जनतेनं आपला म्हणजे काहीतरी एका विश्वासानं आम्हाला निवडून दिलेलं असते की म्हणजे काय सेवा करायला लागते हे माहिती आहे. पण हे आता म्हणजे अनुभवातून शिकायचं आहे. म्हणजे शैक्षणिक ज्ञान मी घेतलेलं आहे, पुस्तकी ज्ञान, पुस्तकी ज्ञान मी घेतलेलं आहे, पण हे आता मला म्हणजे प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकली करायचं आहे. ऑलरेडी तुम्ही समाजकार्यात आहात. हा. फक्त आता जे काही नगरसेविका बनून प्रॅक्टिकली लोकांना मदत करणे, प्रॅक्टिकली 24/7 काम करायचं आहे तुम्हाला. हा, नक्कीच. लोकांनी संधी दिली तर नक्कीच करायची इच्छा. महिलांसाठी असं काय वेगळं करू शकताय? काय महिलांच्या आरोग्यासाठी काय असतील त्या म्हणजे योजना किंवा सुविधा राबवण्याचं. खूप आरोग्याचं सेन्सिटिव्ह असतं महिलांच्या, बरं का? म्हणजे महिलांना खूप छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात, पण ते मोठे झाल्यानंतर समजतात. हो, आरोग्य शिबिर वगैरे म्हणजे घेईल. चुकूनच म्हणजे कुणाला काय त्रास झाला की काय झालं असं मोठी समस्या असली तर मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून जे काही असतील ऑपरेशन्स वगैरे ते करून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. चांगले आहे, तुमचं विजन चांगलं आहे ताई. BA पॉलिटिक्स मधून तुम्ही केलेला आहात, एक उच्च शिक्षित आहात, नगरसेविका म्हणून काम करण्यायोग्य सक्षम आहात तुम्ही. तुम्हाला आमच्या लाईव्ह टुडे मराठीकडून खूप खूप शुभेच्छा. नागेश चौगुलेंच्या या सामाजिक कार्याला तुमची खूप मोठी साथ आहे. खांद्याला खांदा लावून तुम्ही काम करताय. असं तुमचं कार्य पुढे पुढे जात जावं, लोकांनी तुम्हाला साथ द्यावी, हीच आमच्या या लाईव्ह टुडे मराठीकडून अपेक्षा आहे. गडिंग्लजच्या सुज्ञ मतदारांना, प्रभाग क्रमांक 11 मधल्या सुज्ञ मतदारांना आव्हान करा की निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही प्रभाग 11 मधून उभारलेला आहात. मी जाता जाता एवढंच सांगेन की आतापर्यंत सत्ता नसताना माझ्या मिस्टरांनी 25 वर्ष खूप सेवा लोकांची केलेली आहे. ते करत असताना थोडंसं म्हणजे सत्तेची गरज ही असतेच. त्यामुळे एकदा साथ द्या, प्रभागासह गडिंग्लजचा विकास आम्ही करू. त्यासाठी प्रभाग क्रमांक म्हणजे 11 मधून उदयदादा परीट आणि मी आणि महेशदादा तुर्बटमठ यांना एकदा संधी द्या.